कापसाचे भाव यंदा वाढणार की गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार? आलेल्या अवकाळी पावसामुळे कापसाच्या भावावरती याचा काही परिणाम होऊ शकतो का? मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या आरक्षणाच्या वादातून सरकारचे कापूस भावावरती काही लक्ष आहे की नाही? आणि तुम्हाला नेमका कापूस कधी द्यायचा हाच प्रश्न पडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि माझ्या YouTube फॅमिलीनो. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून मी आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसंबंधित व्हिडिओ, शेतकऱ्यांसंबंधित असलेल्या शासनाच्या योजना आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न या चॅनलवरती उपस्थित करत असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून मला या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा आपल्या फॅमिलीतून एवढा प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून मी थोडा व्हिडिओ टाकणं थांबवलं. परंतु अनेक मला या ठिकाणी कमेंट आल्या की तुम्ही शेतकऱ्यांसंदर्भात व्हिडिओ बनवा, तुमचे जे काही व्हिडिओ असते ते अतिशय योग्य असते. त्यासाठी मी आज पुन्हा माझ्या चॅनलवर एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो. तो म्हणजेच आज सर्वांना पडलेला प्रश्न, तो म्हणजेच या आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून कधी संरक्षण भेटेल? म्हणजे पावसाळ्याच्या काळात शेतकरी पाण्यासाठी त्रस्त झाला, पावसासाठी त्रस्त झाला, हातातून आलेलं पीक गेलं आणि त्यानंतर आता कुठेतरी पुन्हा जोमाने शेतकरी कामाला लागला आणि पुन्हा थोडंफार का होईना हातात आणलं, ते सुद्धा या अधोगतीत मध्ये आलेल्या पावसाने संपूर्ण धुऊन नेलं. मग यातूनच जे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जातं कापूस, कपाशी, त्याचं काय होणार? या आलेल्या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं या पावसामुळे नुकसान होणार का? कापसाला यावरती फटका बसणार का भावावरती? मग नक्की कापूस द्यायचा कधी? हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला पडले आणि त्याचंच सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा कापूस नेमका द्यायचा कधी, भावात काय बदल होतील किंवा झाले हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून मला प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मित्रांनो, आपण जून जुलैत आपल्या अनेक उत्पादनांची लागवड केली, उत्पन्न अतिशय चांगलं उगलं, त्याची उगण शक्ती देखील चांगली झाली. कारण पावसाळ्याच्या तोंडावरती पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं, उत्साही करण्याचं कार्य केलं. त्यानंतर शेतकरी अतिशय आनंदी झाला. शेतात आपलं होतं नव्हतं फेकून बसला आणि मध्येच पावसाने लपंड डावाचा खेळ चालू केला. तो पाऊस असा दडला, असा लपला की संपूर्ण पीक करपून गेल्याशिवाय पुन्हा त्याने डोकंच वरती काढलं नाही. मग यात शेतकऱ्यांनी कसं बसं लावलेलं गेलं, काहींचं आलं आणि त्यात पावसाने दडी मारल्यामुळे हे संपूर्ण हातचं पीक गेलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी थोडंफार आलेलं कपाशी सारखं पांढरं सोनं, जे दरवर्षी दर सालाप्रमाणे एकरी 7 ते 8 क्विंटल व्हायचं, ते यावर्षी 2 ते 3 क्विंटल का होईना या आशेने शेतकऱ्यांनी पिकवलं. दुष्काळग्रस्त परिस्थिती, शासनाने दुष्काळ देखील जाहीर केला, परंतु शासनाच्या दुष्काळ जाहीरच्या ज्या आलेखात शासनाने चुका केल्या त्यात खरंच या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित राहावं लागलं. खरं तर 2800 विभागात या ठिकाणी दुष्काळ पडलेला असताना शासनाने फक्त 1000 विभागात दुष्काळ जाहीर केला. त्यात देखील अनेक शेतकऱ्यांनी उठावण्याचं कार्य केलं. माझ्यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील यावरती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व्हिडिओ बनवून या ठिकाणी सरकारला जाग आणवण्याचं कार्य सुरू केलं. हे सर्व सुरू होत असताना कुठेतरी याची मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आणि काही आपलं आलेलं उत्पन्न त्यातून थोडाफार हातभार आपल्या संसाराला लागणार, या उद्देशाने शेतकरी थोडा कुठेतरी आनंदाच्या झळक्यात दिसत होता, चमकत होता. पण त्यानंतर आता हा अचानक उगवलेला पाऊस, ज्याला आपण म्हणू, अचानक शेतकऱ्यांच्या जीवावरती आलेलं संकट. दुष्काळ भागात याचं काही एवढं नुकसान दिसत नाही, परंतु फळबागांसारख्या शेतकऱ्यांनी आशेने फळबागा पिकवल्या.
लाखो रुपये या फळबागांचे फळधारणा करण्यासाठी घातले. द्राक्ष उत्पादन असो, संत्रा उत्पादन असो, अशा अनेक शेतकऱ्यांना या उत्पादनाचा फायदा होण्यासाठी त्यांनी पैसे त्यात ते उतवले, परंतु होत्याचं नव्हतं झालं. गारपिटीसारखा पाऊस, सुसाट वारा आणि यात त्यांचं पीक देखील भुईसपाट झालं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले ते अश्रू पुसायला सुद्धा आज कोणाचे हात पुढे होत नाही. खरं ही व्यथा खूप वेदनादायक आपल्याला दिसली, पण यात सरकारचं डोकं फक्त आणि फक्त आता या सर्व गोष्टी होत असताना त्याकडे लागलं नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाही, तर जातीय भांडणे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून शासनाचं लक्ष तिकडे लागलं. जातीय मतभेद निर्माण करायचे आणि आपली पोळी भाजायची. खरं तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून आपलं मोठं नेतृत्व लढा उभा केला आणि या लढ्याला संपूर्ण मराठा समाजाने प्रतिसाद देखील तसा दिला. शासनाने यात छेड काढून त्यात एक वेगळं रूप धारण करण्यास देखील मदत झाली. म्हणजेच झालेला लाठीचार्ज आणि त्यातूनच हा आणखीन मोठा लढा उभा झाला. हा लढा मराठ्यांच्या आरक्षणासाठी. खरं तर मराठा समाजाने आजपर्यंत कोणत्याच समाजावरती आपला राग देखील दाखवला नाही किंवा कोणत्या समाजाला या ठिकाणी वेगळं करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मराठा समाजाने 18 पगड जातींना आजपर्यंत सांभाळले आणि सांभाळत आलेले देखील आहे. हे सर्व होत असताना मराठा समाजाने अनेकांना आपलं म्हणून जोपासलं, पण कुठेतरी शासनाचे चुकीचे निर्णय. खरं तर मराठा समाजात आरक्षणासाठी यासाठी भांडतोय की त्यांच्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळत नाही. शिक्षणात आरक्षणाची तफावत खूप मोठी आहे आणि हे तफावत मोठी असल्यामुळे मराठा समाजातील मुलांना पाहिजे तो शिक्षणाचा दर्जा पैशाअभावी असो किंवा आरक्षणाअभावी मिळत नाही. आरक्षण म्हणजेच पैसा असं देखील म्हणणं अवघड ठरणार नाही. कारण जेथे आरक्षणाच्या मुलांना 10,000 लागतात तिथे ओपन आणि मराठ्यांच्या मुलांना 1,00,000 रुपये लागत होते. मध्यंतरी EWS सारख्या सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या, परंतु EWS हे उच्चवर्गीय लोकांसाठी आहे. आमचा मराठा मुळातच आरक्षणाच्या चौकटीत बसलेला आहे आणि हे आरक्षण त्यांच्या हक्काचं असताना मनोज जरांगे पाटलांचा लढा उभा झाला. सरकारने आश्वासन दिले मी आरक्षण देतोय म्हणून, परंतु आतून देखील त्यात काड्या निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चालू झालं. अगोदर गुणरत्न सदावर्ते, त्यानंतर नारायण राणे, त्यांच्यानंतर रामदास कदम, छगन भुजबळ यांसारखे मराठा आंदोलनाच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली. मध्यंतरी मराठ्याने याचा संताप व्यक्त करताना अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आणि यातून थोडंफार हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्याचं कार्य कुठेतरी स्टॉप झाल्यासारखं, पूर्णविराम लागल्यासारखं झालं. परंतु मनोज जरांगे पाटलांचं उपोषण नंतर सोडल्याच्या नंतर छगन भुजबळांनी नेतृत्व ओबीसींचं म्हणून उभा केलं, परंतु ते मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आपल्याला म्हणता येईल. कारण मराठे इतक्या नोंदी सापडलेल्या असताना सुद्धा छगन भुजबळ म्हणतात त्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यात नंतर अनेक या ठिकाणी शेंडगेंसारखे, TB मुंडेंसारखे नेतृत्व देखील या ठिकाणी डोक्यावरती काढू लागले. मनोज जरांगे हा कोण, त्याला चिरट्या, त्याच्या अवकात काय असं सांगणार आहे तो TB मुंडे. खरं तर मला राजकारणावरती एवढं बोलायचं नाही, परंतु TB मुंडे यांनी थेट मराठा नेतृत्व उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांची अवकात काढली. TB मुंडेला मला एवढं सांगायचं की बाबा तुला आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही, मला सुद्धा माहित नव्हतं आणि अजून सुद्धा 70 ते 80% युवकांना तुझ्या आसपासच्या सोडला तर कुठंच महाराष्ट्रात माहित नाही TB मुंडे कोण आहे. फक्त महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे आणि मुंडे परिवारांना ओळखतो, ते म्हणजेच पंकजाताई असो, त्यानंतर प्रीतम मुंडे, म्हणजे या 2 मुंडे घराण्यांनाच संपूर्ण जनता ओळखते. बाकी TB मुंडे हा कोण आहे हे आम्हाला अजून माहित नाही. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की तू कोण, तुला कोण ओळखतं. जर मनोज जरांगेंना कोणी ओळखत नसेल तर अख्ख्या महाराष्ट्रभर मनोज जरांगेंसारखं नेतृत्व उभा करण्याची हिंमत कोणाला झाली देखील नसेल. आज पंतप्रधानांनी सुद्धा मनोज जरांगेंचं नेतृत्व पाहून कदाचित तोंडात बोट घातलं असेल.
पंतप्रधानांच्या मागे सुद्धा एवढी जनता कदाचित आली नसेल, त्यांच्या भाषणाला सुद्धा यांची एवढी जनता, त्यांच्या सभाला सुद्धा उपस्थित राहिली नसेल. स्वतः पंतप्रधानांनी खर्च करून सुद्धा, त्यांच्या पक्षाने खर्च करून सुद्धा एवढी जनता तिथे आली नसेल. एवढी जनता स्वखर्चाने कुठलीही या ठिकाणी अपेक्षा न ठेवता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे समर्थक म्हणून उभा राहील. यावरूनच टीबी मुंडेने ओळखून घ्यायचं की मनोज जरांगे यांचं नेतृत्व काय. छगन भुजबळ सारखं नेतृत्व तुला लागलंय टीबी मुंडे, पण मनोज जरांगे सारखं नेतृत्व लाभायला तुला भाग्य लागत होतं. तर असं मला एकच सांगायचं की टीबी मुंडे, मनोज जरांगे कोण आहे हे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर 1.5 एकरचा मालक आज 150 ते 300 एकर मध्ये सभा ठोकतोय, ते पण दररोज. आणि तुझा नेता, ज्याला तू स्वयंघोषित नेता म्हणून समजतो, तो 3000 कोटीचा मालक आज 1.5 एकर मध्ये सभा घेण्यासाठी त्रस्तोय. हाच मोठा फरक मनोज जरांगेत आणि तुमच्यात आहे. त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. हा मला थोडा सांगायचा भाग झाला. खरं तर मी शेतकऱ्यांबद्दल बोलत होतो. तर मित्रांनो, हे यासाठी सांगितलं की मनोज जरांगेंचं नेतृत्व एकीकडे उभा असताना शासनाने यांना पित्तू म्हणून आता हे विरोध करण्याचं काम तिकडे चालू केलं. मग तिकडे छगन भुजबळ काय म्हणतील, टीबी मुंडे काय म्हणतील, त्यानंतर मनोज जरांगे त्यावरती काय टीका करतील, यातूनच सरकारला आता सामान्य जनतेचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचं आणि या दुष्काळग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचं काही घेणं देणं नाही असं दाखवायचं, असंच आपल्याला म्हणता येईल. खरं तर मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन, जे लढा त्यांनी उभा केला तो त्यांच्या आरक्षणासाठी, परंतु बाकीच्यांनी त्यांना विरोध करू नये असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. होय, मराठा संपूर्ण तुमच्याही समाजाच्या पाठीशी आहे ना, कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी विरोध केला नाही, तुमचे कधी कुणाला पुरावे मागितले नाही, तुमचे पुरावे मराठा समाज कधी रद्द करा असं देखील म्हटलं नाही, परंतु तुम्ही डायरेक्ट मराठ्यांचे भेटलेले पुरावे रद्द करा, शिंदे समिती रद्द करा. काय चाललंय महाराष्ट्रात, यामागे कोणाचा, हेच आपल्याला देखील समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, मराठा असो किंवा आणखीन कोणी, हे जातीय राजकारण दूर करा, कारण प्रत्येकाच्या शिक्षणाचा, प्रत्येकाच्याच आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जातीय राजकारण दूर करा. सर्व आपण एक आहो या विचाराने लढा. शेतकऱ्यांना मदत कशी होईल त्यासाठी लढा. मला सांगायचं कापसाच्या भावाबद्दल, मी जास्त पांगत बसत नाही. मित्रांनो, कापसाचे भाव आता, कापसाच्या भावात नेमका आलेल्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे काय परिणाम. मित्रांनो, काय झालं, गेल्या वर्षीप्रमाणे कापसात यंदा फार मोठ्या प्रमाणात काही एवढे घट काही भागात झाली नाही, काही भागात झाली, परंतु मागच्या वर्षीचा कापूस देखील तसंच पडलेला आहे. त्यामुळे कापसाचा भाव हा कदाचित संक्रांतीपर्यंत 8च्या वरती जाणं तर शक्य नाही. यात मागचा कापूस मिक्स होत असल्यामुळे वरतून भाव तसाच मिक्स राहतोय. त्यामुळे कापसाच्या भावात मागे पुढे होण्याचे अंदाज हेच राहणार आहे. 8च्या वरती जाणार नाही, गेला तर तो संक्रांतीच्या नंतरच जाईल, तोही जास्त जाणार नाही. आणि सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ठिकाणी व्हायरल होत आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी कापसाला 12,000 रुपये भाव मिळेल. आता ती बातमी खोटी आहे की खरी यावरती मला काही अजून माहिती नाही, मी ती बघितली देखील नाही, परंतु माझ्या कानावरती आली. यावरती देखील मी स्वतः संपूर्ण विश्लेषण करून त्याबद्दल व्हिडिओ बनवेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहणं गरजेचं राहील. कारण जर अशी बातमी जर एकनाथ शिंदेने दिली असेल तर कापसाच्या भावात नक्की मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आणि आलेला पाऊस यामुळे कापसात जास्त मोठ्या प्रमाणात काही फरक नाही मित्रांनो, कारण शेतकऱ्यांचे बरेचसे कापूस पांढरं सोनं हे घरात येऊन पडलंय आणि जे थोडाफार असेल शेतात, तो शेतात वाळून जातो, सुकून जातोय. त्यामुळे एवढा काही फरक त्या कापसाला होणार नाही. फक्त विषय हाच आहे की तुमचा द्यायचं केव्हा किंवा नाही द्यायचं. तर मित्रांनो, जर तुम्हाला आता अडचणी असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण कापसात काही मोठी तफावत निर्माण होण्याचा अंदाज नाहीये. कारण संक्रांतीच्या नंतरही दिला तरी थोडेफार 1000-500 भाव इकडे तिकडे होईल, परंतु आपल्या कापसात देखील तेवढीच घट होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला द्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा, परंतु कापसाच्या भावात मोठे तफावत काही निर्माण होणार नाही. 8च्या वरती भाव
हा डिसेंबर अखेर जाऊ शकतो, पण आता सध्या तर हाच भाव राहील 8, 8.25 पर्यंत, 8.5 पर्यंत जास्तीत जास्त जाईल, कारण 7 ते 8.5च्या मध्येच कापसाचा भाव यावरती स्थिर राहणार आहे. थोडंफार 100 ने मागे 200 ने पुढे असं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसेल, कारण थोडे फार कापूस स्टॉप झाले देणे तर पुढे जाईल, कापूस जास्त बाहेर निघायला लागले तर मागे येईल, परंतु कापसाच्या भावात जास्त फरक पडणार नाही. तर तुमच्या भागात मित्रांनो या ठिकाणी पावसाने किती नुकसान झालं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुमची बातमी असेल तर मला कमेंटमध्ये स्पेशल नंबर मागवा, मी तुम्हाला मला व्हॉट्सअप नंबर द्या, मी तुम्हाला त्यावरती व्हॉट्सअप करेल आणि तुमच्या भागाची बातमी माझ्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न आवर्जून करेल. नुकसान जर तुमच्या भागात झालं असेल तर तुमच्याही भागाला त्याचा फायदा व्हावा हाच माझा उद्देश राहील. याच हेतूने मी आपल्या चॅनलवरती कार्य करत राहील. तर तुमच्या भागात नेमकं किती नुकसान झालं पावसाने हे मला तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्या कमेंटमध्ये द्या, मी त्यावरती व्हॉट्सअप करेल आणि तुम्ही तेथील मला काय तुमच्या अडचणी आहेत ते सांगू शकता. मी तुमची बातमी तुमची या ठिकाणी तुमचं दुःख माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सरकारपर्यंत मांडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा. जय जवान जय किसान.